प्रेक्षकांनो, आज पिंकीचा विजय असो या मालिकेत बघतोय आपण की हा युवराज जात असतो बाहेर, तेव्हा पिंकी अचानक त्याच्या समोर येते आणि दोघंही एकमेकांकडे खूप वेळ बघायला लागतात आणि एक छोटंसं गाणं त्यांनी प्ले केलंय मध्ये. आता ती मिताली येते आणि या दोघांकडे बघून जरा नवलच वाटतंय तिला. आता ती पिंकीला म्हणते, काय ग पिहू, काय करतेस तू इथे, काय चाललंय तुझं? पिंकी म्हणते, अहो तुम्हाला चहा घेऊन येत होते मी, ग्रीन टी. आता मिताली युवराज तिथून निघून जातो, पण पिंकीचं लक्ष सगळं युवराजकडे असतं. मिताली तिला म्हणते, देतेस ना मला ग्रीन टी, चल आपण आत बसूयात. पिंकी म्हणते, हो हो चला चला, अहो मी तुम्हाला चहा द्यायलाच येत होते. आता आतमध्ये गेल्यावर ही दार लावून घेते मिताली आणि पिंकीला सगळं सांगते आणि म्हणते, यू नो व्हॉट, तू न पुन्हा एकदा सिद्ध केलंयस की तुला ना मी माझं असिस्टंट बनवून जे केलं आहे ना ते खूप चांगलं काम केलं आहे. यू नो व्हॉट, तू जे जे सांगत होतीस ना ते अगदी बरोबर निघालं गं. हा युवी खूप स्मार्ट आणि क्यूट आहे, तुला माहिती आहे? अगं कसला डॅशिंग आहे हा. आता पिंकी म्हणते, हो तुमचं बरोबर आहे, पण काय काय झालं, काय त्यांनी लग्नाला नकार दिला का? आता ही म्हणते, अगं नाही गं, तो जरा जास्तीच चिडका निघाला, तो तर मला रूममध्ये पण बसू देत नव्हता, माहिती आहे तुला? पिंकी म्हणते, हो का? आता इथपर्यंत तर पिंकीच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, पण मिताली पुढे सांगते, तुला सांगू का, मला ना तो खूप आवडला आहे. आता पिंकी म्हणते, काय सांगताय तुम्ही? नाही नाही, मला तर असं वाटतं की तुम्हाला आवडला नसेल तो. मिताली म्हणते, नाही ग, ॲक्च्युली ना मला तो फार आवडला आहे. तुला माहिती आहे तो त्याच्या बायकोवर वेड्यासारखं प्रेम करतो. मला ना तो खूप क्यूट वाटला. तो त्याच्या बायकोवर एवढं प्रेम करतो म्हटल्यावर माझ्यावर किती प्रेम करेल तो. ही इज द राईट चॉईस बेबी. आता मिताली जेव्हा युवराजबद्दल तिच्या भावना सांगत असते तेव्हा पिंकीला खूप राग येत असतो, पण मितालीने ठरवलं आहे की इथेच राहायचं, म्हणजे युवराजच्या घरी राहायचं आणि आणखीन काही दिवस तिथे घालवायचे. पिंकी म्हणते, थांबा जरा मिताली ताई, एवढ्या लवकर पटकन डिसिजन देऊ नका. मिताली म्हणते, अगं हे बघ, म्हणजे असं लग्नच करायचं हे मी अजून फिक्स नाही केलं आहे, पण मी युवराजसाठी वेळ देणार आहे आणि आपण आज संध्याकाळीच इथे येऊन राहूयात. तुझं म्हणणं मला पटलं आहे. आता पिंकी जरा ड्रामा करते तिथे. ती मितालीला म्हणते, रुको जरा मिताली, अरे सब्र करो, अरे चट मंगनी पट शादी ऐसा नहीं होता. तुम्हाला माहिती आहे का, तो जरी चांगला असला, चांगला वाटला तुम्हाला, पण त्याचे घरचे कसे आहेत तुम्ही बघितलं ना. मला त्याचे घरचे अजिबात पटलेले नाही आहेत. तुम्ही जरा थांबा, जरा वेळ घ्या, त्या घरच्यांना बघा, जज करा आणि मग तुमचं डिसिजन द्या. ते घरचे जर वाईट निघाले तर उद्या तुम्ही काय करणार? मिताली म्हणते, हो ग, तुझं हे पण बरोबर आहे. आपण एक काम करूया, आपण इथे ना राहायला येऊयात, तेही आजच संध्याकाळी इथे आपण राहूयात आणि मग डिसाईड करूयात की आपल्याला, म्हणजे मला लग्न करायचं युवराजशी की नाही, आणि तू माझ्यासोबत इथे येणारेस राहायला, येणारेस ना, तू माझी असिस्टंट आहे, विसरू नकोस. पिंकीला तर काय आनंदच झाला. ती म्हणते, हो हो, म्हणजे काय, मी तुमच्यासोबतच असणार आहे. आता ह्या दोघीजणी बाहेर आल्यात हॉलमध्ये. आता मिताली तिथे जाऊन बसते. बापूसाहेब तिला विचारतात, काय मग मिताली, काय ठरवलं आहे तुम्ही आमच्या युवराजबद्दल? मिताली म्हणते, हो माझा निर्णय झाला आहे, मी आता इथे येऊन राहणार आहे काही दिवस आणि सगळ्यांना जज करणार आहे. आता बापूसाहेब म्हणतात, काळजीच करू नका मिताली ताई, इथे असणारा प्रत्येक माणूस तारा आहे, तारा. आता सुशीलाबाई लगेच म्हणतात, काय सांगू तुम्हाला सपकाळ साहेब, मला फार आनंद झाला आहे. तुम्ही सोयरीक मान्य करून आमच्यावरती खूप खूप, म्हणजे काय सांगू, म्हणजे मला कळत नाही आहे, बोलता येत नाही आहे. गोडधोड व्हायला हवं. काय ग चित्रे, आण पटकन गोडधोड आण. अगं चित्रे, आज न सणासारखाच दिवस झाला पाहिजे बघा. आता सुशीलाबाई फारच खुश झाल्या आहेत. बापूसाहेबसुद्धा म्हणत आहेत, काय सपकाळ साहेब, नाही म्हणजे तुम्ही युवराजचं ठिकाण तुमच्या मितालीसाठी हो म्हणलात, आमच्या मनावरचं ओझं कमी केलं बघा, खूप खूप उपकार झाले तुमचे. सपकाळ साहेब म्हणतात, अहो थांबा जरा धोंडे पाटील. पण धनंजय लगेच म्हणतो, हो खरंच सपकाळ साहेब, तुमचे खूप खूप अभिनंदन, तुम्ही हे नवीन नातं जोडलंय ना. आता सपकाळ साहेब म्हणतात, अहो थांबा, हो थांबा जरा, अजून कुठे सोयरीक जुळवली आम्ही. बापूसाहेब म्हणतात, काही चुकलं का आमचं? तेव्हा ही मितालीमध्ये बोलते, अहो नाही डॅड, मी माझा डिसिजन घेतलेला आहे, मी आजपासून इथे राहायला यायचं ठरवलं आहे. आणि हे सगळेजण खुश होतात. मिताली म्हणते, मी आणि पिहू आज संध्याकाळपर्यंत इथे राहायला येऊ. आता हे सगळेजण मितालीला हो म्हणत असतात, पण पिहू त्यांना अडचण वाटतीये. सुशीलाबाई म्हणतात, ही कशाला? आता लगेच चित्रा म्हणते, लग्नानंतर पाठराखीण असते ना, अगोदर नसते काही.
आता पिहू खूप चिडते आणि म्हणते, डॅड यांना एक्सप्लेन करा, हं जर पिहू नाही आली तर मी पण या घरात येणार नाही. आता लगेच सुशीलाबाईंना टेन्शन आलंय. बापूसाहेब म्हणतात, नाही नाही चालतं आम्हाला काही टेन्शन नाहीये. अहो सुशीला देवी, असं असतं मोठ्या लोकांचं, त्यांना सोबत लागते एक जण कामाला. आणि हे बघा काय ना, आमचं सुशीलाबाई कधी आडगावच्या बाहेर गेल्या नाही ना, येऊ दे त्या पिहूला येऊ दे यांच्यासोबत. झालं यांचं ठरलं की पिहू सुद्धा तिथे येऊन राहणार आहे मिताली बरोबर. आता पिहू म्हणते, दिल माझा गार्डन झाला बघा. आणि सुशीलाबाईंना पुन्हा पिंकीची आठवण झाली आहे. आता इकडे युवराज भाल्याला सांगत असतो, अरे बाबा वैतागलोय मी, ती सपकाळ साहेबांची पोरगी आली काय त्या फॉरेनहून आणि माझ्या खोलीत काय येऊन बसली आहे, अरे अंग चटीला येते रे. आणि पुन्हा मला म्हणते कशी की कारभारणीला विसरा म्हणून. नाही ठीक आहे बापूसाहेबांचे संबंध आहे म्हणून. आता भाल्या म्हणतो, जाऊ द्या ना दादा, कशाला विचार करताय त्या गोष्टीचा, तुम्हाला तरी कुठे लग्न करायचंय तिच्याशी, ती गेली पण असेल घरला. युवराज म्हणतो, अरे बाबा ती गेली असती येऊन तर काही वाटलं नसतं, पण ती घरात आली आहे आमच्या राहायला. भाल्या म्हणतो, काय सांगताय दादा, घरात? युवराज म्हणतो, हो ना रे बाबा, अरे एक वेळ सगळ्या जगाशी नडेल रे मी, पण हे बाईचा मॅटर आला ना जरा कचच खातो आम्ही. हे पाय तू म्हटला होतास ना कारभारणीला शोधायला मदत करू. भाल्या म्हणतो, ते तर मी करणारच आहे, पण तुम्ही आमच्या वहिनीला विसरणार तर नाही ना. आता युवराज म्हणतो, येडाय करे, कारभारणीला विसरू तो आमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. भाल्या म्हणतो, असं काही पण बोलू नका दादा, तुम्ही नाही विसरणार वहिनीला, मला माहिती आहे. युवराजला आता पिहूची आठवण येते आणि युवराज म्हणतो, तुला सांगतो भाल्या, आम्हाला असं वाटतं की कारभारी ना आमच्या आजूबाजूलाच आहे. आणि ती पिहू बघितली ना त्या मितालीची असिस्टंट की आम्हाला कारभारणीचा भास होतो रे. अरे भाल्या, त्यांना बघितलं ना की माझ्या जीवाची घालमेल व्हायला लागते रे, असं वाटतं की आमची कारभारीनच आमच्या सोबत आहे. भाल्या म्हणतो, दादा बरे आहात ना तुम्ही? अहो तुम्हाला दारू तर नाही चढली, तुम्ही बोलताय एक आणि मी ऐकतोय एक का? ती असिस्टंट पाहिल्यावर तुम्हाला घालमेल होते? ओ दादा बरे आहात ना तुम्ही? आता दारू नका पिऊ. आता युवराज म्हणतो, ए येड्या, आम्हाला काही चढलेली नाहीये, आम्ही खरं तेच बोलतोय. अरे भाल्या, त्यांना बघितलं ना की वेगळंच वाटतं रे. आमच्या कारभारीन आजूबाजूला असायच्या ना तेव्हा जसं फिलिंग होतं तसं सेम त्या पोरी बरोबर होतं रे माझं. असं का व्हायलंय कळणंसं झालंय बघ. भाल्या म्हणतो, दादा आता आपण बस करूया, लईच झाली आहे आपल्याला. युवराज म्हणतो, अरे काही झालेली नाही आहे, आम्हाला बोलू दे, मन मोकळं करू दे आमचं. अरे ऐक. अरे भाल्या, कसं सांगावं रे तुला, कुठल्या शब्दात सांगावं? अरे म्हणजे ना आमचं मन आहे ना नकळत आमच्या कारभारणीची तुलना त्या पोरीबरोबर करतंय रे. नाही आम्हाला माहित आहे त्या सरपंच बाई नाहीये, तरी पण असं का वाटत असेल रे भाल्या? नाही पण भाल्या, आमच्या कारभारणीला आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांची जागा कधीच कोणाला देणार नाही, अगदी कधीच नाही. पण आता इकडे माई मात्र खूप संतापल्या. त्या म्हणतात, एवढे पावसाळे बघितले आम्ही, पण अशी अड घालणारी पोरगी कधी बघितली नाही आम्ही. आम्हाला ती पोरगी अजिबात पटलेली नाहीये, ती मुलगीच पटलेली नाहीये. तुम्हाला ती कशी काय पटली तुमचं तुम्हाला माहिती. आपल्या घरात कशी चालेल रे ती? आत्ताच ही लक्षणं दाखवते, ती पुढे जाऊन डोक्यावर मिरा वाटेल आपल्या. तुम्ही दोघांनी तिच्यात काय पाहिलं हे काही कळलं ना आम्हाला. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, ती घाटवाडीची पोरगी कशी बी वागली तरी सहन करायचं ना तुम्ही, ही पोरगी तिच्यापेक्षा लाख पटीनं बरी आहे आणि आता आपल्याला पट घ्यावीच लागणार आहे. अशा परिस्थितीत युवराजला चांगलं ठिकाण मिळणार आहे का? आता माई म्हणतात, मग काही पण मान्य करायचं का? सुशीलाबाई म्हणतात, मग काय करायचं, कारभारीन म्हणून ऊसाचे टाकत फिरत असतो माझा लेक बाहेर, त्याला का असंच बघत राहायचं का? माई म्हणतात, तुम्ही त्याचे आईबाप आहात ना, मग तुम्हालाच जास्त कळतं, आम्हाला तर हे मान्य नाहीये. आता असं म्हणून त्या तिथून निघून गेल्या. बापूसाहेब सुशीलाबाईंना ताकीद देतात, एक लक्षात ठेवायचं, माईसाहेबांना जे काही बोलायचे ते बोलू दे, पण आपल्या घरातले रुसवे फुगवे, भांडण तंटे, घरातले पडलेले भगदाड, अगदी काहीही मितालीला कळता कामा नये. धोंडे पाटलांचं घर म्हणजे गुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब, हेच चित्र त्यांना दिसलं पाहिजे, लक्षात ठेवा. सुशीलाबाई म्हणतात, मी सगळा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमच्या आईसाहेबांना समजवा. आता हे बापूसाहेब म्हणतात, ते मी बघून घेईल, चला जावाई बापू आपल्याला मीटिंग आहे. आता बापूसाहेब तिथून निघालेत. आता चित्रा या सुशीलाबाईच्या डोक्यात घालते, ती मिताली तर परवडली, पण ती बया कशाला येते तिच्या सोबत, घारीसारखी नजर असते तिची आपल्यावर. सुशीलाबाई म्हणतात, अशा कित्येक गारी नीट केल्यात मी. चित्रा म्हणते, त्या मितालीचे कान भरले त्या पोरीनी तर. आता सुशीलाबाई म्हणते, युत दे तिला, नाही शेळी बनवली तिला तर नाव नाही सांगणार मी सुशीला. तर आता लगेच इथे संध्याकाळी या दोघी हजर झाल्यात. आता पिंकी येते आणि मोठ्याने ओरडायला लागते, ओ बुडबी सासूबाई, ओ बुडबी सासूबाई, हम आ गए, स्वागत नाही करोगे हमारा. सुशीलाबाई येऊन खूप चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, काय ग, काय चाललंय सासूबाई, इथे डोकं टाळ्यावर ठेवून बोलायचं, कळलं का तुला? आता लगेच पिंकी तिला म्हणते, गुस्सा, अव
सांगितलं ना, मितालीताईच्या बुडबी सासूबाई हो. चित्रा म्हणते आईजीच्या जीवावर बायजी उदार. लगेच पिंकी म्हणते आत्ताच आलोय आम्ही. नाही, मितालीताईंची रूम रेडी केली की नाही तुम्ही? त्यांना आल्या आल्या रेस्ट करायची आहे. त्यांची बेडरूम लावायला घ्या. आता चित्रा हिच्यावर ओरडते, तू कोण ग ऑर्डर सोडणारी? आता मिताली येते आणि म्हणते ती माझी असिस्टंट आहे आणि तुम्हाला तिचं ऐकावंच लागेल. आता प्रेक्षकांनो, आलिया भोगासी असावे सादर, असं सुशीलाबाईंची परिस्थिती झाली आहे. सुशीलाबाई मितालीच्या सगळ्या होला हो करताय. आता इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण आता पुढे आपण बघतोय मिताली यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. आता ती चित्राला कामचोर म्हणत असते आणि पिंकीला खूप लिस्ट देते या चित्राला कामं द्यायसाठी. चित्रा खूप चिडचिड करते आणि म्हणते बघा ना आईसाहेब, मला कामवाली बाईच करून टाकलंय. सुशीलाबाई चित्राला म्हणत असतात, हे बघ, तिनं जे काही सांगितलं ना ते गपचूप ऐकायचं. तिला दुखवणं आपल्याला चालणार नाही आता. पिंकी आता विचार करते, बुडबी सासूबाई अब आएगा मजा. यांनी नाकी 9 आणलं. पिंकी मितालीला ढाल बनवून सुशीलाबाई आणि बापूसाहेबांच्या नाकी 9 आणणार, हे मात्र नक्की. कसा वाटला प्रेक्षकांनो रिव्ह्यू कळवा. आणि आज त्यांनी एवढंच दाखवलंय. आवडल्यास प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.